काय करते? कांदे करते ते. कांद्यात गवत झालं काय? लय झालं. बरं लय गवत झालं बाई. बरं. एकदा गवत कसलं गवत आहे? काँग्रेटच आहे सगळं. हां. काँग्रेट, मौरी. मोहरी उपटली का? किती? दुसरीकडे असते तर मोहरी ठेवली असते ते कांद्यामध्ये. हो ना. कांदे पोचणार नाहीत ना. उपटून टाकली. हं. शिला बारीक लय गवत झालं. बारीक गवत आहे ना हं. अंगरेट. लय बारीक आहे. 2 वेळा खुरपले तरी ह्या बाजूला. हं. तरी त्या आंब्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये येवत नाही, मशागत होत नाही ना इथे. ओलं ओलं राहते आंब्यामध्ये सारखं. त्याच्यामुळं फक्त एकच पीक घ्यायला जमते आता. उन्हाळ्याचंच पीक घ्यायला जमते. पूर्ण पावसाळ्यामध्ये तर गवतच असतं ह्याच्यात. इकडच्या वरतून चर खांदलेलं नाही ना, तेव्हा पाझरते पाणी आंब्यामध्ये. त्याच्यामुळे तर आंबे लावले. आंब्याला तौर आला आहे. 1 एकरचे आंबे येतं. आता तौर आलाय. पण आता हे पण आभाळ पण येतंय. आभाळ येतंय, धुई येते. धुई पण खूप यायला लागली. धुईच्या पेक्षा जास्त ते आभाळ आलं ना त्याने जास्त खराब होते. तौर गळतोय. खूप ह्या वर्षी ना जास्त तौर आलाय. गेल्या वर्षी कमी होता, ह्या वर्षी जास्त आला. ह्या वर्षी ना चांगले तगारे आले. तर गेल्या वर्षी कमी होते जरा. पाऊस काळ आहे ना. नाही, त्याला फवारणी केली गेल्या वर्षी ना. फवारलं नव्हतं. मेन जी फवारी असते ना, काय म्हणतात त्याला, ते 3 वेळा फवारलंय. तेव्हा इथून तिथून लसणाची लसूण आहे. तिकडे त्या बाजूला लसूण आहे. तिकडे तेवढं लसूण आहे. कांदे जास्त लागत आहेत लसणापेक्षा. गेल्या वर्षी लसूण खूप लावलेला. आतापर्यंत लसूण चालूच होता. किती 200 रुपये किलो लसूण लावायला घेतला होता. 200 नाही, जास्त होता नाही, 400 रुपये किलो होता गेल्या वर्षी. आणि ते लावायला तेवढे घेतले. आईला आल्यावर काय कामाशिवाय दमच निघत नाही ना. आले कीच काम चालू करते. आईची माय असले वेगळी असते नाही. मुलीसाठी आले कीच काम करायला लागली लगेच. हळूहळू चालूच आहे काही ना काही. मागं बी आली होती तेव्हा ते हे केलं होतं. तिथं परसबाग केली ना, त्याच्यामध्ये गवत काढत होते. आता ह्या 1-2 महिन्यामध्ये ना नाशिकला जास्त जाणं चाललंय ना मुलीच्या लग्नासाठी. त्यामुळं ना ते परसबागाला काही बघणं होत नाही माझ्याच्याने. आता एवढ्या उन्हाळ्यापर्यंत लग्न झालं ना तर मग थोडंसं रिकाम पण होईल. म्हणजे इकडं तिकडं जायला जास्त टाईम चालला ना माझा. नाशिकला जावं लागतं तर महिना ते 15 दिवस जातात कधी. त्यामुळे महिन्यातून 2-3 वेळा जावं लागतं. त्यामुळे काहीच बघायलाच होईना शेतात. तर मेपर्यंत जूनपर्यंत पूर्ण लग्नाचं फायनल झालं ना एकदा. पुढच्या वर्षी एकदम मग टाईम होऊन जाईल. नंतर शेतामध्ये कसं आहे, हे माळवं बिळवं लावायचे म्हणलं ना टिकून माणूस ठेवावं लागतं. इथं टिकून राहावं लागतं. नाही तर काही पाणी घ्यायला खूप लागत आहे. शेती काही एवढी बी भारी नाही आहे काळीची. ते काळीची शेती कशी दमदार असते.
ही शेती थोडीशी बुरमुट आहे जरा, त्याच्यामुळं ना पाणी खूप लागतं याला, सारखं सारखं पाणी द्यायला लागतं. त्यामुळं आता याच्यामध्ये मेथी, या साईडला मेथीचा वाफा लावला, पाण्यासाठी जळून गेला. आम्ही गेलो नाशिकला खाल्लं आणि इथं सस्याने ससे पण नाही ठेवत. पहिलं करण लावायचो, पण आता काय करण नाही लावत त्याच्यामुळं. आणि इथं आम्ही राहायचोत ना शेतामध्ये, तेव्हा इथं जरा बरं होतं, म्हणजे सारखं यायचे चक्कर टाकायला इथं. तर आता डुकरं ते सारखे कुंदळून घ्यायला लागले. तर हरभरा लावलं ना तर 4 पाटे येतं, तिकडं 2 आणि इकडे 2, पूर्ण खाऊन घेतले. कुठं कुठं अर्धेसुद्धा उगले नाही येतं, सगळं डुकरांनी खाल्लं. हरभरा टिकत नाही, तर काय करायचं. हरभरा गेल्या वर्षी बी तसंच झालं, हरभराच नाही. 2 पाटे लावले होते, असे खाऊन घेतले डुकरांनी. लसूण खपिला. लसूण खुरपीला आहे आणि कांदे पण इथपर्यंत खुरपलेले येतं. हे एवढे ज्या राहिलं होतं एवढं, तर ते हे एवढं इथल्यात राहिलं होतं, एवढ्यामधलं अर्धं राहिलं होतं कांद्याचं. ते गावात सप्ताह होता म्हणून थांबले आणि मग आले तर पाणी दिलेलं होतं, ओलं होतं म्हणून मग 2 दिवस हरभरा लावलं. मग काल हरभरा बघितलं, लावल्यावर बी ना खाऊन घेतलं, डुकराने खाल्लं उकरून. मग पुन्हा नंतर म्हणलं आता जेव्हा पाण्यातच लावते, आता त्याला पाणी जेव्हा पाणी देतील ना पाण्यामध्येच लावून मग लगेच करे वापते. काय ते डुकरामुळं काय करावं काय समजत नाही.